प्रवासात घेऊन जाण्यासाठी तसेच चहासोबत खाण्यासाठी मुलांना मधल्या वेळेत खाण्याला देण्यासाठी या गोड पुऱ्या आपण आज बनवत आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्या रताळ्यांचे आपण पुढचा आणि पाठचा भाग काढून टाकायचा आहे आणि मध्ये कापून घ्यायचे आहेत. खूप छान होतात याच्या पुऱ्या. आषाढ महिन्यात आपण गुळाच्या कापण्या करतो, त्याऐवजी कधीतरी अशा पुऱ्या केल्या तर सर्वांना आवडतील. कापण्या बऱ्याच लोकांना मुलांना आवडत नाहीत. तर कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं होतं, त्यामध्ये मी चाळणीमध्ये रताळे ठेवून आपण हे उकडून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवर गॅस ठेवला आहे. अगदी 8 ते 10 मिनिटात रताळे छान आपली शिजतात. बटाट्यांपेक्षा रताळे लवकर शिजतात, त्यामुळे मध्ये लगेच चेक करायचं आहे. या पद्धतीने आपण रताळे वाफवून घ्यायचे आहेत. खूप पचपचीत नाही करायचे, म्हणून आपण कुकरमध्ये नाही ठेवले. आणि थोडेसे कोमट झाले की याची सालं काढून घ्यायची आहेत. कुकरमध्ये आपण जर रताळे शिजवले, वाफवून घेतले तर खूप पचपचीत होतात, फुटतात आणि त्याला खूप पाणी सुटतं. त्याचा गोडपणासुद्धा कमी होतो. त्यामुळे आपण असे रताळे वाफवून घ्यायचे आहेत. सर्व रताळ्यांची सालं काढून झाली आहेत. एका भांड्यामध्ये मी हे आता किसून घेते आहे. आल्याच्या किसणीने सर्व रताळे आपण किसून घ्यायचे आहे, म्हणजे एकसारखा छान किस पडतो, गुठळ्या वगैरे होत नाहीत. तुम्ही बघू शकता कसा मोकळा सडसडीत असा रताळ्याचा किस झालेला आहे. सर्व रताळे किसून घ्यायचे आहेत. अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशा रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. आता आपण हे रताळ्याचा किस मोजून घेते आहे. खूप दाबून नाही मी भरली आहे वाटी. दाबून भरली तर 1.5 वाटीच किस होईल. अर्धा किलो रताळ्यांसाठी खरं तर अर्धा किलोच गूळ हवा, पण आपण मोजून टाकायचा आहे. तर गूळ मी विळीने चिरून घेतलेला आहे. 1 वाटी आणि वर साधारण 1.25 वाटी मी गूळ, वजनाने अर्धा किलो गूळ मी वापरलेला आहे. तुम्हाला गोड थोडंसं कमी जास्त लागत असेल तर तुम्ही करू शकता. गूळ आणि रताळ्याचा किस हाताने छान एकत्र करून घ्यायचा आहे. इथे कुठेही आपण पाण्याचा वापर करत नाही आहोत, त्यामुळे गूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये मी एक छोटी वाटी किंवा पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे बारीक रवा आणि चिमूटभर मीठ टाकलं आहे. गुळाचा किंवा एखादा गोड पदार्थ असो त्याच्यात आपण चिमूटभर मीठ टाकलं की त्याची चव छान वाटते, गोड बॅलन्स होतं. हे आपण 10-1 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलेल. तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं दाटसर झालेलं आहे रवा फुलल्यामुळे. आता हे आपण पावभाजी मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे छान एकजीव होईल ते. अगदी आपलं पुरणपोळीचं पुरण असतं तसं हे मिश्रण तयार होतं. वाटीने किंवा पेल्याने सुद्धा तुम्ही हे मॅश करून घेऊ शकता. यामध्ये रंग छान येण्यासाठी मी पाव चमचा हळद टाकून घेते आहे. आणि जायफळ, वेलची आणि बडीशेप असं 1-1 चमचा घेऊन मी वाटून घेतलेलं आहे, ते मी याच्यामध्ये टाकलं आहे. याऐवजी तुम्ही सुंठ पावडरसुद्धा टाकू शकता. सुंठ पावडरने सुद्धा याला छान चव येते. यामध्ये आपण गव्हाचं पीठ मिक्स करत आहोत. तर ज्या वाटीने आपण गूळ रताळे मोजले त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. थोडं थोडं करत आपण यामध्ये हे मिसळायचं आहे. तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं. तुम्ही रताळे कसे शिजवले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला पीठ थोडंसं कमी जास्त लागू शकतं. या पद्धतीने चपातीपेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपण भिजवून ठेवायचं आहे. आणि आपण तेल तापायला ठेवलेलं आहे गॅसवर, तोपर्यंतच हे ठेवून द्यायचं आहे. याला खूप वेळ भिजवण्याची गरज नाही. एक प्लॅस्टिकची पिशवी मी त्याची बंद बाजू कापून घेतली आहे आणि चॉपिंग बोर्डला असं घालून घेतलेलं आहे. हे गरजेचं नाही आहे. एखादा प्लेन मोठा पेपरसुद्धा तुम्ही पाटावर ठेवू शकता. सारखा उचलायला लागू नये म्हणून मी चॉपिंग बोर्डला ती पिशवी घालून घेतली आहे. छोटी गोळी करून पुऱ्या लाटू शकता किंवा आपण चपाती बनवतो तेवढा गोळा घेतला आणि एक चपाती बनवली तरीसुद्धा आपण वाटीने याच्या पुऱ्या पाडू शकतो. कशाही करा, याच्या पुऱ्या खूप छान होतात, मौसूद होतात. 8 ते 10 दिवस अगदी छान राहतात आणि प्रवासात खूप कामाला येतात. तुम्ही चहासोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता. वेळेला अगदी खूप छान या आपल्याला कामाला येतात. 8-10 दिवसाच्या प्रवासासाठी जात असाल किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांना ठेवायचं असेल तर अगदी 1 आठवडा व्यवस्थित राहतात.
डब्यात भरून आपण ठेवल्या की अगदी छान राहतात. या पद्धतीने आपण या जाड ठेवलेल्या आहेत. खूप पातळ नाही करायच्या. तुम्हाला जर कापण्यांसारख्या कुटकुटीत हव्या असतील तर तुम्ही पातळ लाटू शकता. पण आपण अगदी मऊसूद बनवत आहोत आणि कुटकुटीतसुद्धा मी नंतर दाखवते. पातळ लाटली आणि मीडियम गॅसवर तळल्या की त्यासुद्धा कापण्यांसारख्या खुसखुशीत होतात. तेल गरम झालं आहे छान. त्यामध्ये मी सुरुवातीला 3 पुऱ्या टाकल्या आहेत. काहीही न करता पुऱ्या पटकन अगदी फुलून वर येत आहेत. तेल सोडायच्या अगोदरच पुऱ्या छान फुगून वर आलेल्या आहेत. अगदी मऊसूद होतात. नंतर या मऊ पडतात कारण गुळाचा पदार्थ आहे. तर नंतर या मऊ पडतात आणि अगदी छान मऊ होतात. वयस्कर लोकंसुद्धा खाऊ शकतात अशा या पुऱ्या मऊ होतात. मस्त टम्म फुगली आहे पुरी. वाससुद्धा खूप छान येतो आहे. अशाच पद्धतीने मी 2-2, 3-3 पुऱ्या आधी तळून घेतल्या आणि तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर 6-7 पुऱ्यासुद्धा एकत्र टाकल्या तरी काही हरकत नाही. पटकन तळून होतात. मस्त रंग देखील आलेला आहे. अशा छान भाजल्या ना, तळल्या की छान टिकतात. मस्त अशा आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. याला कोणी घारगे म्हणतात, घाऱ्या म्हणतात. तुम्ही बघू शकता मऊ झालेल्या आहेत एकदम. आणि आपण पातळ लाटलेली पुरीसुद्धा बघूया. ती कापण्यांसारखी छान कुटकुटीत झालेली आहे. अशी सुद्धा तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने एकदा पुऱ्या बनवून पहा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.